नमस्कार. जेवण बनवायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने हा झणझणीत असा भात बनवून बघा. अतिशय चविष्ट हा भात तयार होतो. बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा भात तयार होतो. इथे आपण खलबत्त्यामध्ये 3 ते 4 लवंग आणि 2 ते 3 हिरव्या वेलच्या ठेचून घेणार आहोत. लवंग आणि वेलची ठेचल्यामुळे छान असा स्वाद येतो. तर इथे आपण आता लवंग आणि वेलची ठेचून झालेली आहे. हा भात आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. इथे कुकरमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर खडे मसाल्याचा वापर करणार आहोत. इथे आपण एक मोठी वेलची, दालचिनी, अर्धा चमचा आपण इथे शहाजिरे आणि मिरीचा वापर केलेला आहे आणि आता कुटून घेतलेलं लवंग आणि वेलचीचा वापर करणार आहोत. खडे मसाले आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. खडे मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण 1 चमचा साजूक तुपाचा वापर करणार आहोत. इथे मी 1 चमचा साजूक तूप वापरलेला आहे. तुम्हाला जर साजूक तूप आवडत नसेल तर तुम्ही 1 चमचा इथे बटरचा वापर करू शकता. 2 पातळ उभे चिरून घेतलेले कांदे. कांदा छान लालसर होईपर्यंत इथे आपण आता परतून घेणार आहोत. कांदा परतून होईपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटा आल्याचा तुकडा, छोटा दालचिनीचा तुकडा, पाव चमचा जिरे. याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे. इथे पाहू शकता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पावडर मसाल्यांमध्ये इथे 1 मोठा चमचा आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. 1 चमचा घरगुती लाल तिखट. घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला. साठवणीचा मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. अर्धा चमचा हळद. इथे आपण थोडंसं ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत. ओल्या खोबऱ्यामुळे या भाताला छान अशी चव येते. फोडणीमध्ये आता सर्व मसाले आपण परतून घेणार आहोत. इथे आता पावडर मसाले परतून झालेले आहेत. पावडर मसाले परतून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट आपण जे वाटून घेतलेलं आहे ते आपण इथे आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. 1 मिनिटभर आपण इथे आता आलं लसूण पेस्ट परतून घेणार आहोत. म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. इथे आता आलं लसूण पेस्ट परतून झालेली आहे. इथे आपण एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत. टोमॅटो छान एकजीव होईपर्यंत इथे फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. टोमॅटो परतून झाल्यानंतर इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आवडीप्रमाणे इथे आपण आता भाज्यांचा वापर करणार आहोत. इथे मी ओले वाटाणा म्हणजे मटारचा वापर केलेला आहे. गाजर, सिमला मिरची, फरसबी आणि फ्लॉवरचा वापर करणार आहोत. इथे आपण आता पाण्याचा वापर न करता 1 मिनिटभर मसाल्यावर ह्या भाज्या परतून घेणार आहोत. फोडणीमध्ये भाज्या परतून घ्यायच्या म्हणजे चवीला छान भात तयार होतो. इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण भाज्या परतून घेणार आहोत. भाज्या परतून होईपर्यंत इथे आपण रोजच्या वापरात येणारा म्हणजे रोज आपण भाताला जो तांदूळ वापरतो तो मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे. इथे तुम्हाला बासमती तांदूळ वापरायचं असेल तर तुम्ही इथे बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. इथे मी नेहमी जेवणामध्ये म्हणजे भाताला आपण जो तांदूळ वापरतो तो मी इथे वापरलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर इथे आपण आता तांदूळ भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण आता तांदूळ व्यवस्थित असा भाजीमध्ये परतून झालेला आहे. तांदूळ परतून झाल्यानंतर इथे आपण 2 वाटीसाठी भाज्यांचा पण वापर केलेला आहे. त्याच्यामुळे इथे मी 4 वाटी पाण्याचा वापर करणार आहे. भाज्या आणि तांदूळ व्यवस्थित असा शिजला जातो. इथे तुम्ही कोणता तांदूळ वापरणार आहात त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. पाण्याचा वापर केल्यानंतर भात आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. भात ढवळून झाल्यानंतर इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भात आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. भात ढवळून झालेला आहे. इथे आपण आता कुकरला झाकण लावून 1 ते 2 शिट्यांमध्ये भात व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत. कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. साधारण थंड झाल्यानंतर कुकरची शिटी वर करून झाकण काढून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मस्त असं झणझणीत असा हा भात तयार करून झालेला आहे. नक्की एकदा अशा पद्धतीने हा भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. मस्त गरमागरम असा हा भात आपण आता एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. या भाताबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा दही आणि कांद्याचं रायतं बनवू शकता.
लोणचं पापड असेल तरीसुद्धा 2 घास जास्त जेवाल असा हा भात तयार होतो. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.